नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्याबरोबर आपसुकच आपल्या तोंडून जय निघून जातं। शिवाजी महाराज की जय ही नुसती घोषणाही आपल्या रक्तातील प्रत्येक थेंबाला उसळी देते। पण खरंच शिवाजी महाराज जगात ग्रेट होते का? की ते आपल्या जातीचे, आपल्या धर्माचे, आपल्या राज्याचे किंवा आपल्या देशाचे आहेत म्हणून आपण त्यांचा उदो करतो? असे अनेक प्रश्न कधी कधी मनात डोकवतात। या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा दंडक होता की स्वराज्यातील व परराज्यातील प्रत्येक स्त्रीचा आदर केला गेला पाहिजे, आणि हा दंडक त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यभरही पाळला। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मोगली फौजेतील रायबागीन, जिने उमरखिंडीत शिवाजी महाराजांच्या विरोधात लढा दिला। शिवाजी महाराज मोगली फौजेचा फडशा पाडून सुरत लुटून येत असताना उमरखिंडीत त्यांना रायबागींनी अडवले। शिवाजी महाराजांच्या सैन्याने रायबागींना चोहीकडून घेरले। यात तिचा पराभव झाला व ती पकडली गेली। आता आपण आजच्या परिप्रेक्ष्यात एखाद्या युद्धानंतर पराभूत स्त्रीची कल्पना करूया। नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा येईल। शिवाजी महाराजांचा काळ तर मध्ययुगाचा होता, ज्या काळात पराभूत स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू असं समजलं जायचं। पराभूत स्त्रिया म्हणजे राजाच्या सामर्थ्याचं प्रतीक समजलं जायचं। अशा मध्ययुगीन समाजव्यवस्थेत जन्म घेऊनही शिवरायांनी ही मध्ययुगीन समाजव्यवस्था नाकारली। त्यांनी रायबागींना तिच्या हुद्द्यानुसार सन्मानाची वागणूक दिली, तिचा सत्कार केला व तिच्या छावणीत तिला परत पाठवले। यानंतर रायबागीन स्वतःला नेहमी शिवरायांची धर्मकन्या असं म्हणू लागली। पनवेलजवळचा प्रबळगड हा केसरीसिंह नावाच्या राजपुताच्या ताब्यात होता। त्याला अनेकदा सांगूनही तो ऐकत नव्हता। यामुळे महाराजांनी त्याच्यावर आक्रमण केले। त्याने बरेच दिवस हा किल्ला लढवला, परंतु शेवटी नाईलाज झाल्याने कबिल्याने राजपूत पद्धतीने जोहार केला। यानंतर सगळे राजपूत शिवाजी महाराजांवर तुटून पडले, पण यामध्ये राजपुतांचा पराभव झाला व शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकला। या दरम्यानच त्या किल्ल्याचे किल्लेदार केसरीसिंह हे धारातीर्थी पडले। यानंतर मावळ्यांनी त्याची पत्नी, मुले, त्याची आई यांना शिवाजी महाराजांसमोर हजर केले, परंतु शिवाजी महाराजांनी त्या सर्वांना अभय दिले। केसरीसिंहाच्या आईचा, पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून सुखरूप त्यांच्या मूळ गावी पाठवले। आपल्या राजकीय विरोधकाच्या पत्नीचा, आईचा सन्मान करणे हे आजच्या घडीला अशक्यप्राय वाटते। महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती हे त्याचं द्योतक आहे, परंतु आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, बहिणीचा सन्मान करण्याचे धोरण शिवाजी महाराजांचे होते। या धोरणाची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली। महाराजांनी कर्नाटक स्वारीमध्ये एका नवीन साम्राज्याची निर्मिती केली। दक्षिणेतील मोठे मोठे सत्ताधीश महाराजांच्या स्वारीने गर्भगळीत होऊन महाराजांना शरण येत होते, पण कर्नाटकातील उत्तरेस संपगावाकडे कूच करीत असताना महाराजांचा वेढा बेलवाडी नावाच्या किल्ल्याला पडला। हा किल्ला प्रसिद्ध सेनापती सेखुजी गायकवाड लढवत होते। त्यांनी किल्लेदाराला कंठस्नान केले, पण किल्ला काय हाती येत नव्हता, कारण किल्लेदार पडल्यावरही त्याची पत्नी सावित्रीबाई देसाईने मराठ्यांना तीव्र विरोध केला। तिने हा किल्ला सतत 27 दिवस लढवला। सर्व कर्नाटक प्रांत शरण येत असताना एका स्त्रीने आपल्याला आव्हान द्यावे, तिने इतके दिवस कडवी झुंज द्यावी, याचे वैषम्य सेखुजी गायकवाडांना वाटत होते। पण शेवटी सेखुजी गायकवाड जिंकले व विजयाच्या उन्मादात त्यांनी सावित्रीबाईंवर बलात्कार केला। ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या तत्वांना हरताळ फासणारी होती, त्यामुळे सेखुजी गायकवाडांना शिक्षा ही मिळणारच होती। महाराजांपर्यंत ही बातमी पोहोचताच ते प्रचंड संतापले व त्यांनी सेखुजी गायकवाडांचे डोळे काढून त्यांना आयुष्यभर तुरुंगात डांबले। यानंतर महाराजांनी सावित्रीबाई देसाई यांचा सत्कार केला। सावित्रीबाई देसाईच्या मुलाला मांडीवर बसवून दूध पाजल्याचं शिल्प आजही यादवगडाला पाहायला मिळतं। राजकीय संघर्षातही महिलांचा अनादर होणार नाही अशी दक्षता ते घ्यायचे। अशी दक्षता घेणारे ते जगातील एकमेवाद्वितीय राजे काळात लव जिहाद व त्यासारख्या विविध दुष्टकृत्यांचा वापर करून महिलांना बदनाम केले जाते, पण मध्ययुगात असूनही शत्रू पक्षाच्या स्त्रियांचा सन्मान करणे यासारखा आदर्श नाही, आणि हाच आदर्श महाराजांनी त्या दिवशी सभेतील इतरांपुढे घालून दिला। महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा प्रत्येक शब्द शिवाजी महाराजांनी शिरसावंद्य मानला। 1642 ते 1674 या दरम्यानच्या प्रत्येक घटनाप्रसंगी त्यांना राजमाता जिजाऊंची खंबीर साथ होती। प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात त्यांनी राजमाता जिजाऊंचा सल्ला घेतला। यातून स्पष्ट होते की स्वराज्यातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सन्मान केला जायचा। त्यांच्या याच स्त्रीविषयक धोरणामुळे नंतरच्या काळात
संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई यांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजवले. स्वपक्षाचे चरित्रकारच नाही तर शत्रू पक्षाचे चरित्रकार सुद्धा महाराजांच्या स्त्रीविषयक धोरणाविषयी गौरवोद्गार काढतात. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुघल चरित्रकार काफी खान म्हणतो की भाऊ जसा बहिणीशी वागतो, मुलगा जसा आईशी वागतो, तसंच शिवाजी महाराज हे स्त्रियांशी वागायचे. मध्ययुगात मुघल राजे आपला जनानखाना सांभाळण्यासाठी पुरुषाला प्रथम नपुसक बनवत, जेणेकरून जनानखान्यातील स्त्रियांचा त्याच्याशी संबंध येऊ नये. जनानखाना जितका मोठा तितकी त्या राजाची लैंगिक सत्ता मोठी, असा मध्ययुगातील समज होता. तेव्हापासूनच हिजडा हा शब्द समाजात रुजू झाला. दुसऱ्यावर सत्ता मिळवण्यासाठी लैंगिकता वापरणे ही त्या काळातील हिनकस मानसिकता. त्या काळातील मोठेपणाचे लक्षण म्हणजे शत्रुपक्षातील स्त्रियांना पळून आणणे व आपला जनानखाना मोठा करणे, हाच त्या काळातील मर्दपणा म्हणवला जायचा. त्याही काळात महाराजांनी शत्रुपक्षांच्या स्त्रियांचा सन्मान केला, त्यांना आदराची वागणूक दिली. महाराजांनी मध्ययुगात तथाकथित मर्दपणा ठोकारला व सुसंस्कृतपणा जोपासला. याचमुळे महाराज विविध स्तरांवर इतरांपेक्षा वेगळे ठरतात. मी व्हिडिओच्या थंबनेलमध्ये लिहिलेलं आहे की आपले शिवाजी महाराज जगात ग्रेट नाहीत. हे वाचून काही जणांना रागही आला असेल व काही जणांना आश्चर्य वाटलं असेल, पण ते खरं आहे. शिवाजी महाराज हे फक्त ग्रेट नाहीत तर ते जगात ग्रेटेस्ट आहेत. त्यांची तुलना जगातील कुठल्याही राजांसमवेत केली जाऊ शकत नाही. ते एकमेवा द्वितीय आहेत. शिवाजी महाराजांचा अपरिचित इतिहास सांगणाऱ्या व त्यांच्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहणाऱ्या व्हिडिओ मालिकेतील हा पहिला व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.